महिलांनी रोज आयर्नसाठी कोणते 5 पदार्थ खावेत? रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी सोपे उपाय आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो का? असं डोकं गरगरल्यासारखं होतं का? किंवा थोडं चाललं तरी दम लागतो, धाप भरल्यासारखं होतं, किंवा चेहरा फिक्का दिसतो, केस गळतात, अशा अजून किंवा यापैकी जरी एक तरी समस्या तुम्हाला असेल तर त्यामागे आपल्या शरीरात आयर्नची म्हणजे कॅल्शियमची वगैरे कमी असू शकते. विशेषतः महिलांमध्ये महिला कसं स्वतःची जास्त काळजी घेत नाहीत, त्याच्यामुळे मासिक पाळी, गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे आयर्नची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांनी रोज आयर्नसाठी खाण्यासारखे 5 सर्वोत्तम पदार्थ. बायका स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळं आयर्न जास्त खाल्लं पाहिजे. आयर्न शरीरात नीट शोषलं जावं यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयर्न का महत्त्वाचा आहे? आयर्न म्हणजे आपल्या शरीरासाठी ऊर्जा देणारा एक महत्त्वाचा खजिना आहे. तो प्रत्येकाच्या शरीराला पुरेसा पाहिजेच. हे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते. हिमोग्लोबिन म्हणजे आपलं रक्ताचं काम. रक्त असतं. हिमोग्लोबिनचं काम म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं. आपण बघा ब्लड वगैरे चेक करतो तर पहिलं हिमोग्लोबिन त्याच्यात किती आहे ते बघतात. किती पॉईंट आहे? 12 पॉईंट. स्त्रिया असतील तर 12 पॉईंटच्या पुढे असायला पाहिजे. आयर्न कमी झालं की थकवा येतो, चक्कर येते, केस गळू लागतात, नखं कमजोर होतात, त्वचा फिकी दिसते, लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. ही काही लक्षणं आहेत. तुम्हाला यातील काही लक्षणं दिसली तरी तुम्ही स्वतःची काळजी मग घेण्याकडे लक्ष द्या. तर काय करायचं? आपण पालेभाज्या म्हणजे पालक आणि हिरव्या पालेभाज्या ह्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजे, कारण त्याच्यातच सर्वात जास्त आयर्न भेटतं आपल्या शरीराला. आयर्नचा सर्वात उत्तम स्रोत म्हणजे पालक. याशिवाय मेथी, चाकवत, शेपू, राजगिरा यांसारख्या भाज्याही खूप पौष्टिक असतात. आठवड्यातून अनेक वेळा या भाज्या आहारात ठेवा. आठवड्यातून दिवसच ठरवून द्या तुम्ही पालेभाज्या खायच्या. एक महत्त्वाची गोष्ट, पालक खाल्ल्यानंतर लिंबाचा रस किंवा संत्र खाल्ल्यास आयर्नचं शोषण अधिक चांगलं होतं. पालक खाल्ल्यावर तुम्ही लिंबाचा रस किंवा संत्र खाऊ शकता. गूळ आणि भाजलेले हरभरे. गूळ आणि हरभरा भाजले हा पण एक आयर्न वाढीचा महत्त्वाचा हा आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेला उत्तम असा उपाय. संध्याकाळी थोडासा गूळ आणि मूठभर भाजलेले हरभरे खाल्ले तर शरीराला आयर्न सोबत ऊर्जा मिळते. गुळात कॅल्शियम पण असते आणि चण्यात पण असते. हा स्वस्त, सोपा आणि पौष्टिक उपाय आहे. याला काही पैसा खर्च करायची गरज नाही. काय आपल्याकडे घरात असतातच डाळी, कडधान्य आणि अंकुरित. आता प्रत्येकाकडे असतं, घरी असो नसो किंवा बाजारातून तरी आपण घेऊन हरभरा, मसूर, राजमा, चवळी हे सर्व आयर्नचे उत्तम स्रोत आहेत. अंकुरित धान्य पोषण आणखी वाढतं. दररोजच्या जेवणात यांचा समावेश करायचा. मोड आलेले खाल्ले तर अजून उत्तम. खजूर, मनुका आणि सुकामेवा. सकाळी 2 ते 3 खजूर आणि काही मनुका खाण्याची सवय लावा. शक्यतो ते रात्री भिजत घाला आणि सकाळी खा. हे शरीराला नैसर्गिक आयर्न, ऊर्जा आणि फायबर हा उपाय एकदम आरोग्यदायक. तीळ आणि
आयर्नयुक्त पदार्थांसोबत लिंबू, आवळा, संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा. जेवणानंतर चहा किंवा कॉफीचे सेवन करू नका. त्याची सवय असेल तर ती आत्ताच बंद करा. त्यामुळे आयर्नचे शोषण कमी होऊ शकते. शक्य तितका संतुलित आणि विविध प्रकारचा आहार घ्या. जर खूप अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिन कमी असल्याचं निदान झालं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी आणि उपचार करा. हिमोग्लोबिन कमी कसं झालं याच चेक करायचा तुम्हाला समजेल. महागडे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील साधे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, बाजारातलं विकत आणून सप्लिमेंट, गोळ्या, औषधं घेण्यापेक्षा हे किचनमधले पदार्थ खाल्लेले कधीही चांगले. छोट्या सवयी मोठा बदल घडवतात. स्वतःची काळजी घ्या, कारण निरोगी महिला म्हणजेच निरोगी कुटुंब. महिलांना विशेष काळजी घेण्याची स्वतःकडे लक्ष कमी देतात आणि कुटुंबाकडे जास्त लक्ष देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणी, आई, बहिणींसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन